ही भाजी म्हणजे माझ्या लहानपणीची आठवण आहे। आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आई अशी भाजी बनवायची आणि ही भाजी फक्त चपातीसोबत अतिशय सुंदर लागते, अप्रतिम लागते। तर ही रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि एकदा नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा आणि नंतर कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तसे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर तव्यावरती थोडंसं तेल घालून त्यामध्ये खोबरं घालायचं, आलं आणि लसूणही घालायचं। तर हलकंसं असं परतून काढून घेऊया। तर ही भाजी सोबत आई लाटून चपात्या न करता हातावरच्या चपात्या करायची। तर एकावर एक अशा 6 ते 7 चपात्या टाकायची। तर प्रत्येक चपातीची फक्त एकच बाजू तव्यावर शेकल्या जायची आणि एक बाजू अशी वाफून निघायची। तर मी यासोबत लाटून चपात्या करणार आहे। तर कांदाही ब्राऊन कलरवर फ्राय करून घेतला। तर याचं मिक्सरमध्ये आपण वाटण करून घेऊया आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ कुकरला 4 शिट्ट्या करून घेतलेली आहे। तर ह्या आमटीसाठी फक्त हरभऱ्याची डाळच वापरायची, इतर कुठलीही डाळ वापरायची नाही आहे। तर डाळ ही मिक्सरला बारीक करून घेऊया। तर कढईमध्ये तेलामध्ये जिरं मोहरी घातली। जिरं मोहरी हलकंसं फुललं की त्यामध्ये वाटण करून घेतलं होतं तर ते वाटण घालायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं। तर ही भाजी अतिशय सुंदर होते। एकदा तुम्ही नक्की घरी नक्की ट्राय करून बघा। तर थोडासा कढीपत्ताही घातला। तर कढीपत्ता डायरेक्ट तेलामध्ये टाकला की तेल अंगावर उडतं, म्हणून कढीपत्ता थोडासा नंतर घालायचा आणि ही पेस्ट चांगली परतून घेतली। त्यानंतर काही मसाले ॲड करूया। धने पावडर, हळद, घरगुती मसाला आणि लाल मिरची पावडर घालून मिक्स करून परतून घेऊया। तर मसाले जेवढे छान परततील तेवढे ह्या आमटीला चव अतिशय सुरेख येते, सुंदर येते। तर मसाले परतले की त्यामध्ये बारीक केलेली डाळ घालायची। कुकरमध्ये राहिलेलं डाळीचं पाणीही घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी घालायचं त्यामध्ये। तर ही आमटी जास्त घट्ट न करता अगदी अशी सैलसर करायची आहे। तर आवश्यकतेनुसार पाणी घालून त्यामध्ये तर साधारणतः अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि त्यावरती झाकण ठेवून गॅस एकदम स्लो करायचा आणि मंद आचेवर छान अशी उकळून घ्यायची आमटी। तर तुम्ही बघू शकता आमटी किती छान अशी उकळत आहे। तर यामध्ये आता गूळ घालूया। तर तुम्ही बघू शकता अगदी 1 ते 1.5 वाटी यामध्ये चिरलेला गूळ घातला। तर आमटी एवढी खास आहे ही, तुम्ही एकदा खाऊन बघा। तर गूळ घातल्यानंतर एक उकळी काढून घेतली। तर तुम्ही बघू शकता वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ही अशी
अप्रतिम अशी चवीची आमटी एकदा नक्की बनवून बघा। माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा।